नमस्कार. वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत अतिशय साधी, चविष्ट आणि पौष्टिक अशी शापूची भाजी. तर येथे मी देशी शापूची भाजी घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. तर येथे मी तुम्हाला सांगते की देशी आणि हायब्रिड भाजी कशी ओळखायची. तर येथे बघा, ही मी देशी शापूची भाजी घेतलेली आहे. तर हिची पानं बघा, डार्क अशी हिरवीगार अशी आहेत आणि ह्याला वासही खूप असा छान आहे. आणि जे हायब्रिड असते त्याला वास कमी असतो आणि त्याची पानं ही अशी फिक्कट असं हिरवा कलर असतो. यावरून ओळखायचं की देशी आणि हायब्रिड. चला तर मग आता आपण लगेचच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर येथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. तर आता यामध्ये मी 2 छोट्या पळ्या तेल घालते. आता तेल तापलं की आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. तर बघा, तेल तापलेलं आहे. गॅस जरा कमी करते आणि आता इथे मी हे लसणाच्या 10 कुड्या घेतलेल्या आहेत, छोट्या अशा कट करून. तर ते आता आपण लसूण आधी घालूया. गॅस थोडा फास्ट करूया. आणि लसणाच्या कुड्या थोड्याशा छान असं फ्राय झाल्या की नंतर परत जिरे टाकायचे. आता लसूण बघा छान असं फ्राय होतोय. तर आता यामध्ये 1 चमचा मी जिरे घालते. त्यानंतर मोहरी. आणि आता लगेचच वाटलेली हिरवी मिरची घेतलेली आहे मी, बघा 1 चमचा घेतलेली आहे. तर मी टाकते आणि आता गॅस स्लो करायचा आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे. मिरची छान परतली पाहिजे, नाहीतर भाजी अशी मिरचट अशी लागते. त्यानंतर बघा, येथे मी ही मटकीची डाळ घेतलेली आहे. तर ही मी अशी 5 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. भिजवल्यामुळे ती पटकन शिजल्या जाते. तर ही डाळ आता आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता डाळ ही छान ह्याच्यामध्ये अशी परतून घ्यायची. गॅस थोडा फास्ट करायचा आता. आणि मीठ हे आपल्याला शेवटी घालायचं आहे, कारण आता लगेच आपण तेलात मीठ टाकलं तर ते मग खूप उडसेल, ठसका येतो. आणि बघू शकता डाळ आता परतलेली आहे छान. तर आता यामध्ये आता आपण भाजी घालूया. आणि आता हे छान परतूया. आणि आता छान असं हे शिजून देऊया मंद आचेवर 5 मिनिट. तर यावर आता मी झाकणी ठेवते. आता आपण झाकणे उघडूया, बघू आपली भाजी झाली आहे का. छान झाली आहे बघा, असं शिजली आहे पण. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. तर मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते. छान असं मिक्स करूया. तर आता ही आपली भाजी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. धन्यवाद.